में तो। ऐ जो डर गया वो मर गया। तू डरा मेरे को आणि मार एकदाची। घाबरटच आहेस की चितले तू एवढी खुश काय? आज ट्रेनिंगला गेलाय ना म्हणून म्हणून तू खुश आहेस? तुमच्या दोघांचा नाहीतच प्रॉब्लेम आहे। दोघं बी एकमेकांपासून लांब जाणार म्हटल्यावर तुझं तर थोबाड पडाय पाहिजे की। का थोबड कशा पडाय पाहिजे? अगं तू गेलाय म्हणून। नाही उलट मी तर लई म्हणजे लईच खुश आहे। आता गेलाय म्हणजे लवकर परत येईल आणि एकदा का परत आला की मग लग्न कुणाचं? आमचंच की माझं आणि आजाचं। आधी घरी सांगा। त्याची काय गरज पडेल असं वाटत तर नाही मला। का पळून जाऊन करणार आहे का काय लग्न? ऐ शीतल पवार नाव आहे माझं। मी काय अशी पळून बिळून जात नसते। सांगणार बी नाही पळून बी जाणार नाही मग कसं होणार आहे तुमचं लग्न? घरचे ठरवणार। हा घरचे तुझं लग्न आजवर ठरवते? ठरवतील नाही ठरवाय सुरुवात बी केलीये। ठरवाय सुरू बी केलंय म्हणजे नाना माझं स्थळ घेऊन अजिंक्यच्या घरी गेलते। काय सांगतेस? होय कधी? परवा। कसं काय? मी घरी नानांचं आणि आईचं बोलणं ऐकलं की पत्रिका घेऊन समाधानाकडे म्हणजे आजाच्या मामाकडे जायचंय आणि तिकडनं एकदा का होकार आला की मग पुढचं बघायचं। अगं कसली मोठी न्यूज दिलीस तू। अगं हो हळू बोल। आता जास्त काय बोबाटा करू नगस नाही तर उगाच कुणाची तर नजर लागल। पण शितले तुमच्या दोघांच्या बी लग्नात मी दोन्ही हातावर मेहंदी काढणार आहे बघ। काढ आजाला बी माहित असेल ना सगळं? त्या शाण्याला तर आधीपासूनच माहित होतं मलाच माहित नव्हतं आणि माझा तर विश्वास बी बसना। पण जेव्हा नाना पत्रिका घेऊन अजिंक्यच्या घरी गेले हे मी स्वतः बघितलं तेव्हा मला पटलं। माझं तर पाय जमिनीवर राहणार म्हणून आजाला फोन केला तर म्हणला मला माहितीये तुला सरप्राईज द्यायचं म्हणून सांगितलं नाही। शितले तुझं लग्न एवढं सजासजी होतं हे ऐकून लय भारी वाटलं बघ। आजाच्या घरी तर लग्नाची तयारी सुरू बी केली। मला आधीच कळायला पाहिजे होतं। तयारी सुरू केली म्हणजे? आजाच्या नावावर काय नाही ना म्हणून जीजीनं बक्षीस पत्र केलंय। त्यांचं घर आजाच्या आणि जयडीच्या नावावर अर्ध केलंय। म्हणजे तयारी जोरदार सुरू केली तर आता मी फक्त कसम परतची वाट बघते। त्या दिवशी मी बी आजाबर आयुष्यभर राहायची शपथ घेणार आहे। शितले नुसते स्वप्न रंगवत बसू नको परीक्षेकडे पण लक्ष दे। फेल बिल झालीस तर आजाला आवडणार नाही माहित आहे ना? ऐ आता आपण कुठल्या बी परीक्षेत फेल होत नसतोय आणि जर घरी कुणी लग्नाचा विषय काढला तर जास्त त्यावर बोलू नको। होय ग मी जास्त काच बोलणार नाही। मला माहितच नाही असंच दाखवणार आहे। हा यास्मिन आता सगळं मनासारखं घडलंय। एकदा का बोला चालीचं ठरलं ना तर आमच्या घरी लग्नाची तयारी बी सुरू झाली असेल। काय बाई बघता बघता शितलीचं लग्न बी जुळलं। अजून जुळलं नाही। आता काय राहिलंय अजून जुळायचं? अजून शितलीनं होकार नाही दिला पण मला खात्री आहे ती हो म्हणल। अगं होय आपण बोलूच तिच्याशी पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? काय? अगं भैयाची आई काय म्हणाल्या सुपारीचा कार्यक्रम लवकर करू म्हणून। कधी करायची तयारी काय विचार केलायस का? अरे कुठे गेला होता तुम्ही दोघं बी? जे त्याचं काम होतं ट्रॅक्टर बघा गेलतो नांगरायसाठी। अरे भैयाच्या आई येऊन गेल्या। काय ते आपल्या घरी आले होत्या? म्हणजे लग्नाची बोलणी करायला काय? होय शीतल पसंत आहे त्यांना पत्रिका बी जुळती हे सांगायला आलत्या। आता लग्नाची बोलणी करायला पाहिजे। होय लग्न नंतर करूया असं त्यांचं मत आहे। सुपारी आत्ता लवकर करूया म्हणतात। चालते की मग काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रॉब्लेम म्हणजे आपली काय तयारी आहे का? अहो नाना तयारी करायला पाहिजे। अरे त्याला काय पर्याय नाही सगळंच कसं आपल्या मनानं होईल। अहो त्यांचा बी विचार करायला पाहिजे ना आपली पुरीची बाजू आहे।
वय आप्पा म्हणते ते बरोबरच आहे. बरोबर आहे, खर्चाची बाजू पण बघायला पाहिजे ना, नाही तर सगळी गडबड होईल. ना तुम्ही नका त्याची काळजी करू. आता काय काय करता येते की नाही ते बघूया. हं? म्हणजे ऐनवेळी तारांबळ नाही होणार. बरोबर आहे जित्याचं. हे सुमन, तुझा आतनं आपल्या खोलीतनं ती फाईल घेऊन ये. ना मी काय म्हणतोय, आता काय करता येईल की नाही त्याचा विचार करूया. आणि असं बी ती काय लगेच उद्या सुपारी फोडूया असं थोडीच म्हणणार आहेत तेव्हा. 10-15 दिवसात तरी टाइम राहवलच की आपल्याला. वय तयारीला तेवढे दिवस बाद झाले की. ठीक आहे. पासबुक दे. सुपारीचा कार्यक्रम आपल्या दारातच करायला पाहिजे, आणि नाही म्हणलं तरी गावातली 100-1 लोक तरी येणारच. नाना, मी काय म्हणत होतो, सगळं कार्यक्रम एकत्रच झाला असतं तर. अरे होय, पण त्यांना तसं नकोय ना. मग दारातच करू. म्हणजे बघा, जेवण झालं तर मंडप आणि बाकी काय किरकोळ खर्च होणारच की. तरी किती खर्च होईल अंदाजे? तसं बघा, एक 50-60 हजारावर जाईल की. एवढं? होय ना तेवढा खर्च होईलच नाही का? होय, जाईल की. आणि त्यांनी जेवण चांगलं पाहिजे, काहीतरी स्पेशल करा असं म्हटलं तर आणखीन खर्च वाढेल. अहो पण एवढ्या खर्चात एखाद्या गरीबाचं लग्न होईल की. आपण तेवढं तर करायलाच पाहिजे ना. आता ह्यो खर्च जर एवढा होणार असेल तर आपल्याला लग्नाच्या खर्चाचा बी अंदाज काढायला लागेल ना. होय, त्याच्या तयारीला आतापासूनच लागावं लागेल. सुपारीचं खर्च आताच्या सेविंग मधनं होईल, पण लग्नाचा घोटाळा मोठा असेल. आणि बस्त्याचं पण बघावं लागेल. मग सुपारीला आपण फक्त गावातल्याच लोकांना बोलवूयात आणि पाहुणे रावळ्यांना आपण आवतन द्यायचंच नाही. होय, फक्त गावातल्या लोकांनाच बोलूयात. आणि तसं बी दोन्हीकडनं गावातलेच लोक येणार की. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तेव्हा बी दोन्हीकडचं वराड एकच असणार आहे. अगं, लग्नाला येणार दोन्हीकडचं वराड जरी गावातलंच असलं तरी सुद्धा बाह्याचा जनसंपर्क बघता आजूबाजूच्या 10 गावातली लोक येणारच की. मग त्यांना आपण सरळ सांगूया की निम्मा निम्मा खर्च करूया म्हणून. अगं, निम्मा निम्मा खर्च करायचा ठरवला तरी ते आपल्याला जडच जाणार, ही लक्षात घ्या. मला पण हेच सांगायचं होतं, पण माझं कोण ऐकते. अहो, पुरीच्या लग्नात जर आपण एवढा खर्च केला ना तर इथनं पुढे प्रत्येक सणासुदीला आपण काय करणार आहे. आणि ह्या आधी पण मी सांगत होते, आपण आता जेवढा खर्च करू ना तेवढाच इथनं पुढे सगळा करायला लागणार आहे. करूया की मग. एकुलती एक पोरगी आहे, तिच्यासाठी एवढं मी करू शकत नाही वे आपण. म्हणून काय हाताबाहेर खर्च करायचं का? अगं, 40 पिढ्यातनं पहिली झालेली पोरगी आहे आणि भैया संगत लगीन ठरते. असं असल्यावर एवढा विचार करून नाही चालत. बरोबर आहे जितू भाऊजींचं, पोरीच्या सुखासाठी एवढं करायलाच पाहिजे. होय, आणि खर्चाबद्दल असलं तर आपण त्यांना सांगूया की काय तर तोडगा निघालच की. ना आपण सांगू त्यांना की आम्ही आमच्या पद्धतीनं लग्न लावून देऊ म्हणून. आम्हाला काही लय खर्चाचं नाही झेपणार. काय राप्पा? मी काय म्हणतो, आपण इथं बसून अंदाज बांधण्यापेक्षा ना, ज्यावेळेस याद्या करायला बैठकीला बसू ना ते सगळं बोलून घेऊ. कोण बोलणार? म्हणजे आपल्यातलं कोण काय बोलणार नाही. आज बी त्या बोलत होत्या आणि आपण सगळे ऐकत होतो, आणि इथनं पुढे बी हेच होणार आहे. तू गप जरा.
लग्न काय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे वे? बैठकीला बोलणी होणारच की. एवढंच बोलणार आहेस ना, मग त्यासनी सांगा सगळं कार्यक्रम लग्ना दिवशी करूया म्हणून. बघू ऐकतात का? अगं पण अर्जे तू सुमन म्हणते ती बरोबर आहे. आपल्या घरात पहिल्यांदाच पोरीचं लग्न आहे रे. हे बघ, लग्न काय आपल्याला दारात लावून देता येणार नाही, पण एक तरी कार्यक्रम आपल्या दारात व्हायलाच पाहिजे ना. हाव मग साखरपुडा आणि लग्न एका दिवशी करू पाहिजे तर, आणि सुपारी दारात करू. हा, त्याची तारीख ठरवून घेऊया, नाहीतर आणि टायमिंगला धावपळ व्हायची आपली. अहो काय बी केलं तरी भैयाच्या तोला मोलाचं लग्न लावून द्यायचं म्हणजे आपण करू ना तेवढं थोडंच आहे. वय सुमन म्हणते ते बी आहेच, पण काय बी झालं तरी चालेल, शीतलचं लग्न भैया संगच व्हायला पाहिजे. लग्न बाह्य संगच करायचं त्याचा काय प्रश्न नाही, फक्त खर्चाच कसं करायचं तो प्रश्न आहे. नाना काहीतरी करू, कर्ज काढू पाहिजे तर. अहो कर्ज काढून लग्न करायची काय गरज आहे? अगं सुमन, लग्न म्हटलं की करतो होतोच, करावं लागतो. मी काय म्हणतो, लग्न करायचं तर ठरलेलंच आहे ना. हा? मग हे लग्न चांगल्या पद्धतीने कसं लावून देता येईल ना, त्याच्या तयारीला लागू. येऊ का संचालक साहेब? VIP ये की. गडबडीत आहे वाटतं. हा जरा गडबड आहे, रानात निघालो तो. काय महत्वाचं काम होतं का? महत्वाचं काम नसतं तर मी स्वतः इथं आले असते का? अच्छा, बोला की मग. आणि तब्येतीला काय झाले? लयच कुचमलाय. परवाचं रडणं महागात पडलं, आणि त्यात आमचा अजिंक्य जाणार म्हणून अन्न जाईना असं दाखवायचं होतं. तेव्हा दिवसभर जेवले बी नाही. औषध गोळ्या खा जरा, लवकर परवा. बरं येऊ का मी? जरा गडबडीत आहे. मला तुमच्याशी बोलायचं. बोला की मग. मला फक्त तुमच्याशी बोलायचं. जा गाडीत बस, आलोच मी. हा भैया. बोला, काय महत्वाचं काम होतं? व्हिडिओ नीट झालाय ना? एकदम तुम्हाला पाहिजे तसा. पाठवा मग. आलं का? बघू. नाही आलं का? जयश्री, मला व्हिडिओ करण्यामागचं नेमकं कारण काय कळलं नाही. भैया साहेब, काही गोष्टी पुढचा विचार करून करायच्या असतात. म्हणजे नेमकं पुढं काय करायचं डोक्यात आहे? पुढं फक्त वाट बघायची. सगळं जर चांगलं आणि आपल्या मनासारखं झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर का मध्येच कुठं माशी शिकली तर यो व्हिडिओ बरंच काय करून जाणार आहे. कसं आहे ना, शीतलला अजिंक्यांपासून वेगळं करणं एवढं सोपं नाही. झाड बुडक्यातनं छाटलं तरी त्याला फुटवा फुटणारच. तेव्हा ते झाड मुळापासून उपटून टाकायला पाहिजे. शीतलच्या नजरेतनं अजिंक्य पुरते पडले पाहिजेत, आणि फक्त शीतलच्याच नाही तर तिच्या घरच्यांच्या सुद्धा. तरच ते दोघं वेगळे होतील. आणि हे काम फक्त यो व्हिडिओ करू शकतो. नाही जयश्री, तुम्ही म्हणताय ते कानाला ऐकायला लय चांगलं वाटते, पण तुमचं प्लॅनिंग जरा फसते. का? उद्या जर अजिंक्यला आपण व्हिडिओ दाखवला तर तू म्हणाल ना असं काही घडलंच नव्हतं. चोर बी म्हणतोच की मी चोरी केली नाही, पण आपण त्याच्या विश्वास ठेवतो का? नाही ना.
तसंच अजिंक्य बी मस वरडून सांगतील, पण त्यांच्यावर कुणी बी विश्वास ठेवणार नाही. काय भैया साहेब, तुम्ही काय ते म्हणता की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, विसरलात व इतक्यात. थिंक पॉझिटिव्ह. नेमका कुठं घाव घालायचा हे मला पक्क माहित आहे. तेव्हा तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही फक्त तुमच्या लग्नाच्या तयारीला लागा. ओ यारो, अब तो मजा आने वाला है. या केकी पेक्षा ना या पाजल तिकडे ठेवायला पाहिजे होत. ओ यारा, मैं तो हुई होशियार. वो के था, मैं कर्नल है. ए पाजा गप, तुला काय कळलं रे? तो काय म्हणला आणि का काय केलं त्यानं? काय केलं भावा? हे पाजा ना राहुल्याकडे जायचं ते आमच्याकडे आलता. बट आलं गावात तर गप बसावं का नाही? पण नाही, जाता जाता या आजाची वाट लावून गेलाय तो. म्हणजे अरे अख्ख्या घरादाराला बोलून सांगितले मी पोरगी बघितले म्हणून. मग अजून पूर्वी साईड सगळ्यांनी. हा बोल. हा पोचलो. उद्यापासून ट्रेनिंग सुरू ना? अगं नाही अजून 2-3 दिवस आहेत. मग एवढं लवकर का गेलास? अगं जरा काम होतं माझं. बर. कार्यक्रमाला येतोयस तर? कार्यक्रम कुठला? कुठला कार्यक्रम म्हणजे? अरे आपल्या दोघांच्या सुपारीचा कार्यक्रम, त्यासाठी. हा तो होय. हो येणार आहे की मी. मग काय र, कुठला कार्यक्रम म्हणून काय विचारतोयस? अगं सॉरी, ते जरा ते जाऊ दे. जेवण झालं का तुझं? झालं. तू बी आता फ्रेश हो आणि जेवून घे. हा आणि हो, आता आपल्याला फोनवर नाही बोलता येणार. माहितीये. आणि आता तर फोनवर बोलायची काही गरज बी नाही. भाऊजी झोपा आता, नाहीतर रातभर गप्पा मारत बसाल. सगळे लई दिवसानंतर भेटतात म्हणून. हो मॅडम, झोपतो. मग ठेवू का? हा नाही ऐक ना. हा काय? आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. आय लव्ह यू जी. काही क्या सगळं ठरलेलंच ते वाटतंय. हा कुठलं ठरलंय तेव्हा? आर उगीच पिडतात एकमेकांनाही. अरे पण कधी ना कधी लगीन होईलच की. आणि होय आजा, वहिनीला लग्नात गिफ्ट काय देणार? एखादा शालू, दागिना की आणि काय? दागिना देणार. रे कोणता? बेस्ट रिक्रूटचं मिडल. हा अरे तिनंच सांगितलं होतं, बेस्ट रिक्रूटचं मिडलच माझ्यासाठी महत्वाचा दागिना आहे. ते तर तुला कधीच मिळणार नाही. चोर मी इथं आहे ना, तोपर्यंत तू बेस्ट रिक्रूट होऊच शकत नाही. अरे बेस्ट रिक्रूट तर तसा तर मी होणारच होतो, पण आता शीतलसाठी तर होतच असतो. कळलं का? बघूया. बघशीलच.